विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या. फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. पाहूयात 28 ते 30 जुलै या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर जो कालचा अंदाज होता त्याप्रमाणे थोडासा भंडाराचा काही भाग आहे, गोंदियाचा काही भाग आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये थोडा अपेक्षेप्रमाणे थोड्याशा चांगल्या पावसाच्या नोंदी झाल्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालन्याचे हे जे काही भाग आहेत, या ठिकाणी सुद्धा अपेक्षेप्रमाणे पावसाच्या नोंदी झाल्या. नांदेड, हिंगोलीकडे सुद्धा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला. या व्यतिरिक्त कोकण घाटातही अपेक्षेप्रमाणे चांगला पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही पाऊस झाला. पण हा जो काही पाऊस होता बीडच्या आसपास काही ठिकाणी पावसाच्या नोंद झाल्यात. त्या ठिकाणी अपेक्षा होती की काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी होतील, तशा झाल्यात. पण हा जो भाग होता चंद्रपूरचा भाग आहे, नागपूर आहे, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाहीये. आणि यानंतर आत्ताची जर स्थिती पाहिली तर जे डीप डिप्रेशन आहे, ते एकदम पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतंय. ही सिस्टम आता जमिनीवर येऊ लागलेली आहे आणि त्यामुळे याची तीव्रता काही दिवसात काही तासांमध्ये कमी होईलच आणि हे डिप्रेशन राहील. डिप्रेशन नंतर तीव्र कमी दाब अशा प्रकारे हे पश्चिमेकडे येईल आणि मध्य प्रदेशच्या आसपास हे पोहोचणार आहे. त्याचा प्रभाव विदर्भ आणि त्यानंतर मध्य प्रदेशला लागून असलेले महाराष्ट्राचे भाग आहेत त्या ठिकाणी विशेष करून जाणवणार आहे. सध्या जर मान्सूनचा हा सिस्टमचा पट्टा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गेलेला राजस्थानपासून. राजस्थानमध्ये या ठिकाणी चक्राकार वारे आहेत आणि पावसाचे ढग विशेष करून याच्या आसपासच बऱ्यापैकी जास्त प्रमाणात दाटलेले आहेत. महाराष्ट्रातही पावसाचे काही प्रमाणात ढग आहेत. अपेक्षितपणे गडगडाट आणि पाऊस हा आपल्या राज्यात पाहायला मिळतोय. सॅटेलाइट इमेज जर जवळून पाहिली तर धुळ्याचा पश्चिम भाग, जळगावचे दक्षिण भाग, त्याला लागून असलेला छत्रपती संभाजीनगरचा भाग, छत्रपती संभाजीनगरचे पूर्वेकडील भाग, बुलढाणा दक्षिण, त्यानंतर या ठिकाणी हिंगोलीचा भाग आहे, यवतमाळचा शेजारचा भाग, बीड, धाराशिव, लातूरचे काही भाग, सोलापूरचे काही भाग पावसाचे ढग आहेत आणि इकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीपर्यंत किंवा पुणे घाट, नाशिक घाटाच्या आसपासपर्यंत सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत. दुपारी ते सकाळी काही वेळासाठी इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे सुद्धा चांगल्याच पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल, तर नक्की कमेंट करून कळवा आणि रात्रीची शक्यता ही ढग पूर्वेकडे जात आहेत. म्हणजे साक्रीच्या आसपास धुळ्यात पाऊस आहे. त्यानंतर इकडे जामनेर, पाचोरा हा जो भाग आहे, छत्रपती संभाजीनगर लागून जळगावचा त्या ठिकाणी पाऊस आहे. सोयगावच्या भागामध्ये पाऊस होईल रात्री. तसेच छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग सॉरी पूर्वेकडील भाग सुद्धा उत्तरेकडे तर आहेच, पण पूर्वेकडील सुद्धा भाग आहे आणि त्याला लागून असलेला बदनापूरचा भाग आहे जालन्याचा. या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. तसेच वडवणी, माजलगावचा भाग आहे, धारूर आहे. पावसाच्या चांगल्या सरी बरसतील. त्याला लागून असलेल्या परभणीच्या भागांमध्ये सुद्धा या पावसाच्या सरी पोहोचतील. धाराशिवमध्ये पाहिलं तर धाराशिवचे दक्षिणेकडील भाग आहेत. या ठिकाणी म्हणजे साधारणतः लोहारा, उमरगा आणि त्याला लागून असलेला लातूरचा निलंगा, औसा या ठिकाणी सुद्धा पावसाच्या नोंदी या होतील. वाशी, कळंबचा काही भाग आणि त्याला लागून असलेला कैनचा काही भाग या ठिकाणी सुद्धा पावसाच्या नोंदी रात्रीसाठी आहेत. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी म्हणजे घाटात आहेच. नाशिकच्या घाटात रात्री पाऊस होईल. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट वेगवेगळ्या स्वरूपात पावसाच्या नोंदी या रात्रीसाठी राहतील आणि किनारपट्टीला सुद्धा काही ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये किनारपट्टीला आत्ता तरी ढग नाहीत, पण सकाळी चांगल्या सरी बरसलेल्या आहेत. आत्ता रात्री सुद्धा थोड्याफार प्रमाणात रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाच्या नोंदी या ठिकाणी होतीलच. तसेच रात्री उशिरा अजून नवीन ढगनिर्मिती पूर्व विदर्भात होईल. पण सध्या एटापल्ली, भामरागडच्या आसपास चांगले पावसाचे ढग आहेत आणि रात्री पुन्हा एकदा भंडाराचा भाग असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही भाग रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी पावसाच्या या नोंदी होतील. यवतमाळचा जो दक्षिणेकडील भाग आहे, पुसद, महागाव, उमरखेड याही ठिकाणी पावसाच्या नोंदी होतील. लगतवरती नांदेडच्या भागामध्ये सुद्धा या पाऊस सरी पोहोचणार आहेत. आणि वाशिमचा भाग आहे, रिसोड असेल, मेहकर त्याला लागून असलेला मेहकरचा भाग आहे किंवा लोणारचा भाग आहे बुलढाण्याचा, याही ठिकाणी पावसाच्या नोंदी रात्रीसाठी पाहायला मिळतील. यानंतर पुढील 3 दिवसाचा जर अंदाज पाहिला, तर उद्या 28 तारखेला पूर्व विदर्भाकडे भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली मुसळधार पावसाच्या नोंदी पाहायला मिळतील. तर बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राहील. घाटातही मुसळधार पाऊस राहील किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल. कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर जळगाव, धुळे, नाशिकचे पूर्व भाग, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, धाराशिव संपूर्ण मराठवाड्याचा भाग आहे. बुलढाणा आहे, अकोला, वाशिमचे काही भाग आहेत. सगळीकडे नाही मात्र काही प्रमाणात मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम सरी राहतील आणि हा मधला भाग क्वचित काही ठिकाणी या पट्ट्यातही थोड्याफार नोंदी पावसाच्या होतील. 28 तारखेनंतर 29 तारखेला
पावसाचा जोर अजून वाढेल. नागपूर, भंडारा, गोंदिया मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तर भाग, यवतमाळचे थोडेसे उत्तरेकडील भाग या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस तरी काही भागामध्ये पाहायला मिळतील. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेडचे काही भाग आहेत. वाशिम, अकोला, हिंगोली किंवा चंद्रपूर, गडचिरोली राहिलेले दक्षिण भाग विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस नोंदी होतील. घाट विभागामध्ये नाशिकपासून ते इकडे कोल्हापूरपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. किनारपट्टीला मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता 29 तारखेला राहील. आणि हा जो दक्षिणेकडील भाग आहे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होईल, नाहीतर जास्त शक्यता नाही. धुळे, नंदुरबार, नाशिक क्वचित हलक्या मध्यम सगळीकडेच नाही, या ठिकाणी क्वचितच हलक्या मध्यम सरी 29 तारखेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 29 नंतर 30 तारखेला पावसाचा जोर अजून राज्याकडे आहेच. 30 तारखेला साधारणतः ह्यात थोडाफार बदल होऊ शकतो. पण सध्या असं दिसतं की बुलढाणा, अकोला, अमरावतीचे उत्तरेकडील भाग अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. अतिवृष्टी नाही झाली तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण जे काही कमी दाबाची जी काही सिस्टीम आहे बंगालच्या उपसागरातील त्या सिस्टीमचा या ठिकाणी प्रभाव 30 तारखेच्या आसपास होईल असं सध्या दिसतंय. जळगावचे काही भाग आहेत, बुलढाण्याचे राहिलेले भाग, वाशिम, वर्धा, नागपूरचे भाग याही ठिकाणी मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळचे काही भाग आहेत, भंडारा, चंद्रपूरचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. पण का आता लांबचा अंदाज आहे एखादा दिवस किंवा काही तास मागे-पुढे पावसाच्या होईल. म्हणजे असं नाही की लगेच त्या तारखेला त्याच वेळातच झाला पाहिजे. थोडाफार उशीर झाला तर 31 तारखेला सकाळी किंवा दुपारपर्यंत या पावसाच्या नोंदी होऊ शकतात. तसेच घाट विभागात मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार होऊ शकतो. कोकणात मध्यम ते जोरदारच पावसाच्या नोंदींची शक्यता आहे. हा जो उत्तरेकडील भाग आहे, उत्तरेकडून जसं दक्षिणेकडे येचाल तसं राज्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे येचाल तसा पावसाचा जोर कमी होईल. म्हणजे अजून दक्षिणेकडे आला तर अजून पावसाचा जोर कमी 30 तारखेला पाहायला मिळेलचा अंदाज हा सध्या तरी दिसतोय. काय बदल झाले तर नक्कीच अपडेट देण्यात येतील. हवामान विभागाचे इशारे पाहिले त्यानुसार उद्या 28 तारखेला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि इकडे कोल्हापूर घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूर, भंडारा, पुणे घाट, सातारा घाट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, पालघर हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना आणि राहिलेल्या भागामध्ये हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पाऊसरी राहतील असा इशारा आहे. 29 तारखेला वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या भागामध्ये मेघगर्जनेच्या पावसाची शक्यता. पालघर, ठाणे, अहिल्यानगर, पुणे पूर्व, नंदुरबार, बीड, धाराशिव, सोलापूर आणि सांगली हलका पाऊस किंवा हलकी गर्जना किंवा हलका मध्यम पाऊस आणि गर्जना आणि इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी होतील अशी शक्यता आहे. आणि 30 तारखेला सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. जळगाव, पुणे घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचे येलो अलर्ट. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया मध्यम पावसाची शक्यता. पालघर, मुंबई, ठाणे, पुणे पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना आणि सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज सध्या तरी हवामान विभागाने दिलाय. या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.